आपण आपल्या भाषणात राज्यातील उद्योग परराज्यात चालल्याचा आरोप केला। पुण्यातील हिंजवडीतील आयटी इंडस्ट्रीचं उदाहरण आपण दिलं। 2.5 वर्ष असेच आरोप झाले। फेक नरेटिव्ह, हा उद्योग गेला, तो उद्योग गेला आणि आमच्यामुळे गेला। उद्योग मंत्री होते तुम्ही कुठला तो वेदांता जो फॉक्सकॉन, तेव्हा तर सरकारला आमचे 2 महिने झाले होते। 2 महिन्यामध्ये अंबादासजी एखादा उद्योग इकडून तिकडे जातो का तिकडून इकडे येतो का? मोठा उद्योग त्याला प्रिपरेशन करायला लागतं, त्याला तयारी करावी लागते। त्याला जेव्हा कळलं की या राज्यामध्ये आम्हाला सहकार्य नाही मिळणार, त्यावेळेस त्यांनी निर्णय घेतला आणि म्हणून अनेक आरोप केले। पण ते कुठला दुसरा एक आरोप केला होता उदयजी, कुठलं ते की ते आपण करतोय, रायगड मधला तो काय गेला, आपण करतोय, पण तो देखील गेला। कुठले काय सगळे उद्योग गेले। असं खोटं फेक नरेटिव्ह पसरवून या ठिकाणी लोकांची दिशाभूल करून उद्योजकांमध्ये देखील एक वेगळं वातावरण, नकारात्मक वातावरण निर्माण करून काय फायदा आहे? नुकसान आपलंच आहे, राज्याचं नुकसान आहे। आणि म्हणून महाविकास आघाडीच्या काळात औद्योगिक गुंतवणुकीत महाराष्ट्र 3ऱ्या क्रमांकावर गेला होता। आता महाराष्ट्र पुन्हा आम्ही नंबर 1 ला आणलेला आहे आणि महाराष्ट्र इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झाला आहे। आणि म्हणून देशातील एकूण परदेशी गुंतवणुकीपैकी 52% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रामध्ये आलेली आहे। 52% पूर्ण देशाची। दावोस मध्ये झालेल्या 5 लाख कोटीच्या सामंजस्य करारापैकी जवळपास 86% 80% करार प्रत्यक्षात आलेले आहेत। प्रकल्पाच्या उभारणीची प्रक्रिया सुरू झाली आहे। तुम्ही मला मागितलं तर मी तुम्हाला उद्योगाचं देतो। मी तुमच्या अंबादासजी, तुम्ही खूप अभ्यास नंतर देऊ चालेल आहे। माझ्याकडे सगळ्या कंपन्यांची नावं आणि चालू स्टेटस तुम्हाला देतो, मी पाठवून देतो। आणि म्हणून नाही, मी जे बोलेन ते पुराव्यानिशी बोलेन, कारण शेवटी आपल्याला एकमेकाला फेस करायचं आहे, खोटं बोलणार नाही मी। आणि म्हणून आज याची पूर्ण माहिती माझ्याकडे आहे। जुलै 2023च्या पावसाळी अधिवेशनात उद्योग विभागाने श्वेतपत्रिका काढली होती। श्वेतपत्रिका काढायला देखील हिंमत लागते, ती आम्ही काढली। आणि म्हणून उद्योगांची परिस्थिती काय आहे ती देखील आज आपल्याकडे चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, पोटेन्शियल आहे, स्किल मॅनपॉवर आहे, कनेक्टिव्हिटी आहे। आज समृद्धीमुळे आज आपण पाहतोय जिकडे कुत्र जात नव्हतं, आज तिकडे मोठ्या इंडस्ट्री चालल्यात, मल्टीनॅशनल कंपन्या चाललेल्या आहेत। एक महामार्ग फक्त रस्ता नाही, तो पूर्ण इकोसिस्टीम तयार करतोय। इकोसिस्टीम, त्याच्यावर शेतकऱ्यांना फूड प्रोसेसिंग युनिट, लॉजिस्टिक पार्क आहेत, कोल्ड स्टोरेजचे चेन होत आहेत और नवीन लॉजिस्टिक पार्क होत आहेत। ही वस्तुस्थिती आहे, ही वस्तुस्थिती मी आपल्या समोर मांडतोय। आणि तुम्हाला तर माहित आहे, संभाजीनगर वरून आता शिर्डीला जायला किती वेळ लागतो, पूर्वी किती लागत होता? 40 मिनिटं फक्त। नागपूरला आता काही लोक तर समृद्धीने येतात। आणि म्हणून हे जे आमूलाग्र बदल झालेला आहे,